So let's start with the penetration. Okay, the penetration has three types, that is direct penetration, second is the indirect penetration, and third is the indirect penetration through the natural opening stomata. ओके, मग डायरेक्ट पेनिट्रेशन जे आहे, डायरेक्ट पेनिट्रेशनमध्ये काय होतं की फंजा असेल, नेमॅटोड्स असतील, ते प्लांटच्या इंटॅक्ट सरफेसवरून आतमध्ये डायरेक्ट एंट्री घेतात. ओके, मग ह्याच्यामध्ये एंट्री घेण्याचे ज्या स्टाईल्स आहेत, मग फंजाय असतील किंवा नेमॅटोड्स असतील, ह्या दोघांच्या स्टाईल्स ह्या डिफरंट आहेत. मग आपल्याला माहिती आहे फंजाय जे आहेत ते हायबीच्या थ्रू या ठिकाणी ग्रो होते. मग फंजायमध्ये जर बघितलं तर ओमायसिटीज असेल किंवा मधली काही निमॅटोड्स असतील, मग हे प्लांट्समध्ये कसे एंटर करतात किंवा कसे पेनिट्रेट करून प्लांटला कसं डायरेक्ट पेनिट्रेशन करतात ते आपण या ठिकाणी बघू. ठीक आहे, मग या ठिकाणी जर बघितलं, in some fungi they form the hyphae and they form hyphae towards the plant surface and pierce the cuticle. ओके, मग ते काय करतात, या ठिकाणी प्लांटचा जो सरफेस आहे त्या प्लांटच्या सरफेसवरती हायपी ग्रो करतात, की जी हायपी या ठिकाणी क्युटिकलच्या आतमध्ये पिअर्स होईल. ओके, देन युझिंग द मेकॅनिकल फोर्स and some enzymatic substance they softening the wall of cell. ओके, सेलची जी वॉल आहे किंवा सेल वॉल जी आहे तर ती सेल वॉल या ठिकाणी सॉफ्ट करायचं काम या ठिकाणी ते फंजाय जे ते मेकॅनिकल फोर्स यूज करून म्हणा किंवा एन्झायमॅटिक सबस्टन्स यूज करून म्हणा, तर एन्झाईमचे यूज करून सेल वॉल जी ती थोडीशी सॉफ्ट केली जाते, म्हणजे त्यांना आतमध्ये एंट्री घेण्यासाठी ते इझी होईल. ओके, मग काही काही फंजा या ठिकाणी हायपीच्या थ्रू ग्रो होतात, काही काही फंजा या ठिकाणी ॲप्रेसोरियम तयार करतात जर्म ट्यूबला. ठीक आहे, मग ते जर्म ट्यूबला जे ॲप्रेसोरियम तयार करतात त्याच्या आतमधून या ठिकाणी ते एंट्री घेतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, हे झालं फंजायच्या बाबतीत. ठीक आहे, जर नेक्स्ट जर आपण बघितलं निमॅटोड्स जे तर ते निमॅटोड्स कसं या ठिकाणी एंटर करतात, तर निमॅटोड्स हॅव द डिफरंट स्टाईल. ओके, नेमॅटोड्स अकम्प्लिश्ड बाय द रिपीटेड बॅक अँड थ्रस्ट ऑफ देअर स्टाईल्स. ठीक आहे, मग निमॅटोड्स काय करतात, या ठिकाणी बॅक अँड थ्रो या ठिकाणी त्यांच्या स्टाईलमध्ये या ठिकाणी बॅक अँड थ्रस्ट या ठिकाणी प्लांटला देत असतात, की जेणेकरून काय होईल की प्लांटची जी सेल वॉल आहे ती सेल वॉल ओपन होईल आणि त्याच्यामधून ते या ठिकाणी इन्सर्ट आतमध्ये करू शकतात. आणि सिमिलरली प्लांटची जी सेल वॉल आहे बॅक अँड थ्रस्ट प्रोसेसने या ठिकाणी ती सेल वॉल ओपन होते आणि त्याच्या आतमधून या ठिकाणी सगळे निमॅटोड्स जे आहेत ते सेलमध्ये एंट्री घेतात. ओके, दिस इज दी पेनिट्रेशन, डायरेक्ट पेनिट्रेशन. ओके, देन नेक्स्ट इज दी इनडायरेक्ट पेनिट्रेशन. इनडायरेक्ट पेनिट्रेशन थ्रू वाउंड. ठीक आहे, मग आता वाउंड म्हणजे काय, या ठिकाणी प्लांटला जर या ठिकाणी इंजुरी झालेली असेल, एखादी वाउंड झालेली असेल, तर तो सरफेस जो आहे तर तो सरफेस थोडासा ओपन असतो किंवा त्या सरफेसमधली सेल वॉल जी आहे तर ती ब्रेक झालेली असते किंवा ओपन झालेली असते. ऑल बॅक्टेरिया, मोस्ट फंजाय, सम व्हायरसेस अँड ऑल व्हायरॉइड्स कॅन एंटर थ्रू व्हेरियस काइंड ऑफ वाउंड्स. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण जरी बघितलं की आपल्याला एखादी जर या ठिकाणी इंजुरी झाली किंवा वाउंड झाली तर तो सरफेस थोडासा या ठिकाणी ओपन असतो, की आपला वरचा जो सरफेस आहे, स्किनचा जो लेअर आहे तो लेअर त्या ठिकाणी ओपन असल्यामुळं त्याच्या आतमध्ये किंवा सेलच्या आतमध्ये एंट्री घेणं त्या ठिकाणी इझी होतं. त्याच्यामुळे बॅक्टेरिया असतील, मोस्ट फंजाय किंवा व्हायरसेस असतील तर ते वाउंडमधून एंट्री करतात, की जेणेकरून त्यांना पेनिट्रेशन्स जे आहेत त्यांचं पेनिट्रेशन इझी होईल. ओके, देन नेक्स्ट इज दी डायरेक्ट पेनिट्रेशन थ्रू नॅचरल ओपनिंग स्टोमॅटा. मग नॅचरल ओपनिंग ऑफ स्टोमॅटा स्टोमॅटा आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, स्टोमॅटा जो आहे स्टोमॅटाचं ओपनिंग क्लोजिंग जे ते या ठिकाणी होत असतं. मग स्टोमॅटाच्या वरती या ठिकाणी जे वॉटर असतं त्या वॉटरमध्ये या ठिकाणी बॅक्टेरिया असतील तर ते बॅक्टेरिया या ठिकाणी काय करतात, त्याच्यामध्ये इझिली स्विम करतात आणि स्विम करत ते इझिली या ठिकाणी सबस्टोमॅटल कॅव्हिटी जी असते त्या सबस्टोमॅटल कॅव्हिटीमध्ये या ठिकाणी पोचतात. ठीक आहे, आणि ते त्या ठिकाणी पोचल्यानंतर ते त्यांचं मल्टिप्लिकेशन स्टार्ट करतात आणि त्या ठिकाणी त्यांचं इन्फेक्शन जे ते इन्फेक्शन स्टार्ट करतात. हे झालं बॅक्टेरियाचं पेनिट्रेशन थ्रू दी स्टोमॅटा. ओके, मग फंजाय काय करतात, जनरली फंजायचे जे स्पोर्स बघितलं आपण तर ते स्पोर्स या ठिकाणी प्लांटच्या सरफेसवरती जर्मिनेट होतात. त्यानंतर या ठिकाणी जर्म ट्यूब जे येतं ते जर्म ट्यूब या ठिकाणी स्टोमॅटाच्या आतमधून ग्रो होते आणि स्टोमॅटाच्या आतमध्ये एकदा एंट्री झाली की मग प्लांट्समध्ये पेनिट्रेशन झालं आणि इझिली इन्फेक्शन या ठिकाणी होऊ शकतं. ठीक आहे, देन आपण जर बघितलं की सम फंजाय कॅन penetrate through the closed stomata, other penetrate stomata, while they are open. Puccinia graminis, tritici,
cause of stem rust of wheat. Okay, some fungi penetrates through the open stomata. Some bacteria enters through the substomatal cavity, and some fungi are also penetrate through the closed stomata, like Puccinia graminis tritici. Okay, these are the natural opening through stomata. मग ह्या नॅचरल ओपनिंगमध्ये काय काय येतं, मग ह्या नॅचरल ओपनिंगमध्ये येतं हायडॅथोड्स किंवा लेंटिसेल्स. ठीक आहे, मग हायडॅथोड्स म्हणजे काय, हायडॅथोड्स आर दी वॉटर ड्रॉपलेट और दी ड्रॉपलेट ऑफ लिक्विड कनेक्ट दीज ड्रॉपलेट ऑफ लिक्विड प्रेझेंट ॲट दी मार्जिन ऑफ लीव्स. ठीक आहे, लीव्सच्या ज्या मार्जिनला या ठिकाणी किंवा टिपला या ठिकाणी वॉटर असतं. ओके, मग त्या वॉटर असेल त्याला आपण वॉटर असेल किंवा मग पोर्स असतील तर त्या पोर्सला आपण या ठिकाणी हायडॅथोड्स म्हणतो. हायडॅथोड्स आर दी मोर ऑर लेस परमनंटली ओपन पोर्स ॲट द मार्जिन अँड टिप ऑफ द लीव्स. मग ते जे मार्जिन आणि टिपला या ठिकाणी पोर्स असतात, त्या पोर्सवरती या ठिकाणी वॉटर ड्रॉपलेट किंवा लिक्विड जे येतं ते त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. त्याला आपण गटेशन ड्रॉप्स म्हणतो. ठीक आहे, मग ते जे गटेशन ड्रॉप्स असतात त्या गटेशन ड्रॉप्समध्ये भरपूर सारे न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्या थ्रू किंवा हायडॅथोड थ्रू काय एंटर होतं, तर या ठिकाणी बॅक्टेरिया जे आहेत, झॅन्थोमोनास नावाचा जो बॅक्टेरिया आहे तर तो बॅक्टेरिया या ठिकाणी ब्लॅक रॉट ऑफ कॅबेज नावाचा जो डिसीज आहे तो डिसीज या ठिकाणी कॉज करतो. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे झॅन्थोमोनास कॅम्पेस्ट्रीजचं. तर या ठिकाणी हायडॅथोड्स थ्रू या ठिकाणी ब्लॅक रॉट ऑफ कॅबेज हा डिसीज जो आहे तर तो त्या ठिकाणी ऑकर होतो, आणि एंट्री जी आहे तर ती लीव्स थ्रू त्याची एंट्री या ठिकाणी होते. देन सेकंड जर बघितलं आपण तर लेंटिसेल्स. ओके, लेंटिसेल्स काय आहे, मग लेंटिसेल्स आर एक्झॅक्टली सिमिलर टू दी वाउंड. ओके, मग म्हणजे वाउंडमध्ये जशी पेनिट्रेशन होते किंवा वॉन्डमध्ये जसं एंटर करतात, सिमिलरली लेंटिसेल्समध्ये सुद्धा तसंच होतं. लेंटिसेल्स म्हणजे काय, लेंटिसेल्स आर दी ओपनिंग ऑफ फ्रूट स्टेम अँड दी ट्यूबर. मग ह्याच्यामध्ये लूजली कनेक्टेड सेल्स जे तर ते लूजली कनेक्टेड सेल्स प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये एअरचा पॅसेज जो आहे तो त्या ठिकाणी अलाव असतो. ओके, ह्याच्यामध्ये मग ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण फंजायचे तर ते जर्म ट्यूब असेल किंवा हायपी असेल, ह्या जर्म ट्यूब किंवा हायपी थ्रू या ठिकाणी लेंटिसेल्समधून एंट्री घेऊ शकते आणि प्लांट्सचे जे टिश्यू आहेत त्या प्लांट टिश्यूमध्ये एंटर करू शकते. ओके, देन these are some diagram of direct penetration through the natural opening and penetration through the natural wound. Okay, you can observe this. तर आपण पहिला जो पॉईंट बघितला, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे फंजायचे जे स्पोर्स आहेत ते फंजायचे स्पोर्स या ठिकाणी जर्मिनेट झाले आहेत प्लांटच्या सरफेसवरतीच. त्यांनी त्या ठिकाणी मायसिलियम तयार केलं आहे. ते मायसिलियम काय झालं आहे, ते मायसिलियम या ठिकाणी मेकॅनिकल फोर्स किंवा एन्झायमॅटिक या ठिकाणी सबस्टन्स यूज करून सेल वॉल क्युटिकल या ठिकाणी सॉफ्ट केलं आहे, आणि त्याच्यानंतर ते मायसिलियम जे येतं ते मायसिलियम आतमध्ये या ठिकाणी पेनिट्रेट झालं आहे. आतमध्ये पेनिट्रेट झाल्यानंतर त्यांचं जे या ठिकाणी हायपीचं जे पॉप्युलेशन आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे, त्या हायपीचं मल्टिप्लिकेशन आतमध्ये त्यांनी या ठिकाणी ॲप्रेसोरियम किंवा पेनिट्रेशन पेग यूज करून त्या ठिकाणी मायसिलियम जे आहे त्यांचं मायसिलियम हायपीचं कन्व्हर्जन या ठिकाणी इंटरसेल्युलर मायसिलियममध्ये झालं आहे. ओके, त्याच्यानंतर इंटरसेल्युलर मायसिलियम जे ते इंटरसेल्युलर मायसिलियम त्या ठिकाणी हॉस्टेरिया जे येतं ते हॉस्टेरियासुद्धा त्या ठिकाणी फॉर्म करतं. देन सेकंड जर बघितलं आपण पेनिट्रेशन थ्रू दी नॅचरल ओपनिंग. मग नॅचरल ओपनिंगमध्ये काय, स्टोमॅटा असेल, स्टोमॅटो ओपनिंग, लेंटिसेल्स किंवा मग हायडॅथोड्स. जर या ठिकाणी लीफ जर बघितलं तर लीफमध्ये या ठिकाणी गटेशन ड्रॉप्स दिसत आहेत की ज्याच्यामध्ये खूप सारे या ठिकाणी न्यूट्रिएंट प्रेझेंट असतात. देन काही बॅक्टेरिया असतील तर त्या बॅक्टेरिया त्या वॉटर ड्रॉपलेट्समधून या ठिकाणी एंट्री घेतात. नेक्स्ट जर बघितलं तर स्टोमॅटाचं जर बघितलं तर फंजाय जे तर त्या स्टोमॅटामधून या ठिकाणी मायसिलियम जे आहेत त्या आतमध्ये या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी त्यांचं पेनिट्रेशन करतात. आणि जर बघितलं नॅचरल ओपनिंग थ्रू दी वाउंड्स, मग वाउंड्समध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्स ओपनच असल्यामुळे या ठिकाणी ते इझिली आतमध्ये एंटर करू शकतात. आणि फंजाय जे आहेत ते फंजाय या ठिकाणी आतमध्ये ज्या सेल्स असतात त्या सेल्सला किल करून त्यांचे पॉप्युलेशन जे आहेत किंवा मल्टिप्लिकेशन जे आहे त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकतात. ओके, नेक्स्ट पॉईंट इज दी
Infection. Okay, infection is the process by which pathogen establish contact with susceptible cell or tissue of the host and obtain nutrient from the tissue. ठीक आहे. इन्फेक्शन जी प्रोसेस ही प्रोसेस काय की पॅथोजन जे येतं त्या पॅथोजन या ठिकाणी होस्ट सेलच्या या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये येणार किंवा टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आणि त्या ठिकाणी त्याच्यामधून जे न्यूट्रिएंट असतील सेलमध्ये ते न्यूट्रिएंट या ठिकाणी ऑब्टेन करणार. ओके, याला म्हणायचं इन्फेक्शन. ओके, जेव्हा सक्सेसफुल इन्फेक्शन होतं त्या तेव्हा ते सक्सेसफुल इन्फेक्शन या ठिकाणी सिम्टम्स दाखवतं. ठीक आहे, मग सिम्टम्समध्ये काय डिस्कलरेशन और मालफॉर्मेशन और नॅक्रोटायझेशन और इट मे बी एनी अदर. ओके, इन सम केसेस दे डू नॉट प्रोड्यूस सिम्टम्स राईट अवे. ओके, काही प्लांट्सच्या केसेसमध्ये काय होतं की जेव्हा या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी प्लांटमध्ये ते सिम्टम्स दाखवत नाही लगेच. ठीक आहे, मग ते सिम्टम्स कधी दाखवतात की जेव्हा एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील किंवा त्या स्टेजेस असतील प्लांट्सच्या की जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल एन्व्हायरमेंटची त्यावेळेस त्या ठिकाणी सिम्टम्स जे तर ते इन्फेक्शनचे सिम्टम्स प्लांटमध्ये दिसायला लागतात. ठीक आहे, द टाईम इंटरवल बिटवीन इन्क्युबेशन अँड द अपिअरन्स ऑफ दिस सिम्टम्स. ठीक आहे, इन्क्युबेशनचा पिरियड आणि सिम्टम्स अपिअर होण्याचा जर या ठिकाणी जो पिरियड आहे त्या पिरियडला या ठिकाणी इन्क्युबेशन पिरियड असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता या ठिकाणी सिम्टम्स कधी दिसतील. ओके, मग आपल्याला माहिती की सिम्टम्स काही इन सम प्लांट्स सिम्टम्स म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर लगेच सिम्टम्स या ठिकाणी शो होतात, बट इन सम केस दे डू नॉट प्रोड्यूस सिम्टम्स राईट अवे. ओके, मग त्या ठिकाणी सिम्टम्स कधी प्रोड्यूस होतील किंवा कधी अपिअर होतील या ठिकाणी दिस डिपेंड्स ऑन दी पॅथोजन होस्ट कॉम्बिनेशन अँड द एन्व्हायरमेंटल कंडिशन. ठीक आहे, होस्ट पॅथोजनचं कॉम्बिनेशन अँड द एन्व्हायरमेंटल कंडिशन कशा आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे की सिम्टम्स या ठिकाणी कधी अपिअर होणार आहे. During infection, some pathogen obtain nutrition from their living cell and often without killing them. But in some pathogen or in some case, they do not kill the cell and they utilize their content. काही पॅथोजन काय करतात की जेव्हा प्लांटमधून या ठिकाणी न्यूट्रिशन त्यांना ऑप्टेन करायचं आहे. ठीक आहे, न्यूट्रिशन ऑप्टेन करता ते प्लांटला या ठिकाणी किंवा प्लांटच्या ज्या सेल्स असतील त्याच्यामध्ये ते प्लांटला कम्प्लिटली किल करतात. ओके, अँड काही प्लांट्स असे आहेत काही पॅथोजन्स असे आहेत की ते प्लांटमधून त्यांचं कंटेंट न्यूट्रिशन जे ते ऑप्टेन करत असतात, बट ते प्लांटला या ठिकाणी लगेच किल करत नाही. ओके, जेव्हा प्लांटमध्ये इन्फेक्शन होत असतं किंवा पॅथोजन जेव्हा या ठिकाणी इन्फेक्शन करत असतात त्यावेळेस ते नंबर ऑफ बायोलॉजिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स जे येतात त्या ठिकाणी रिलीज करतात. फॉर एक्झाम्पल एन्झाईम असतील, टॉक्झिन्स असतील किंवा ग्रोथ रेग्युलेटर्स असतील. मग ते सबस्टन्स काय करतात की प्लांटची जी स्ट्रक्चरल इंटिग्रिटी आहे तर ती स्ट्रक्चरल इंटिग्रिटी या ठिकाणी त्या अफेक्ट करतात. ओके, सक्सेसफुल इन्फेक्शन जर या ठिकाणी सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्या ठिकाणी होस्ट जो आहे तर होस्ट इट मस्ट बी ससेप्टेबल, पॅथोजन मस्ट बी व्हायरुलंट अँड दी एन्व्हायरमेंट मस्ट बी फेवरेबल. ओके, देन दी after infection pathogen grow multiply or both within the plant tissue and invade the colonies द प्लांट टू द लेसर ऑर ग्रेटर एक्सटेंट. ठीक आहे, मग या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यानंतर प्लांटला इन्फेक्शन झाल्यानंतर पॅथोजन जे तर ते पॅथोजन या ठिकाणी प्लांटच्या आतमध्ये ग्रो होतात, त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं. प्लांटच्या त्या ठिकाणी पॅथोजन्सच्या जे कॉलनीज जे आहेत प्लांट टिश्यूच्या आतमध्ये ते तयार करतात. मग त्या कॉलनीज कमी जास्त प्रमाणात या ठिकाणी असू शकतात. ओके, मग या ठिकाणी दे कंटिन्यूज टू ग्रो अँड ब्रांच आउट विदिन द स्प्रेड होस्ट and spread into more and more plant until its spread is stopped or the plant is dead. ठीक आहे, मग या ठिकाणी इन्फेक्शन झालं, प्लांटच्या आतमध्ये या ठिकाणी ग्रो होत आहेत, ब्रांचेस तयार करत आहेत, मल्टिप्लिकेशन करत आहेत. त्या ब्रांचेस या ठिकाणी इन्फेक्शन करताना होस्टच्या बॉडीमध्ये पॅथोजन इतकं या ठिकाणी ग्रो होतात किंवा त्यांच्या ब्रांचेस इतक्या स्प्रेड करतात पूर्ण या ठिकाणी त्यांचं स्प्रेड या ठिकाणी पूर्ण होतं आणि जोपर्यंत प्लांट या ठिकाणी डेड होत नाही तोपर्यंत त्यांचं जे स्प्रेड किंवा त्यांचं जे मल्टिप्लिकेशन किंवा ग्रोथ आहे तर ती त्या ठिकाणी चालू असते. ओके, जर आपण बघितलं बॅक्टेरिया प्रोड्यूस रॅपिडली विदिन इन्फेक्टेड टिश्यू अंडर ऑप्टिमम न्यूट्रिशन अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन. बॅक्टेरिया डिव्हाइड्स एव्हरी 20-30 मिनिट्स. ओके, बॅक्टेरिया जर बघितलं आपण तर बॅक्टेरिया या ठिकाणी इतक्या फास्ट प्लांटच्या टिश्यूच्या आतमध्ये ग्रो होते की त्यांचं मल्टिप्लिकेशन जर बघितलं तर
प्रत्येक 20 ते 30 मिनिटाला या ठिकाणी बॅक्टेरिया जे आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी होत असतं. जर त्यांना त्या ठिकाणी ऑप्टिमम न्यूट्रिशन किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन जर तशा भेटल्या तर दे रिप्रोड्यूस रॅपिडली. ओके, त्यांचं रिप्रोडक्शन जर बघितलं आपण तर एव्हरी 20 to 30 मिनिट्सला त्यांचं रिप्रोडक्शन त्या ठिकाणी होत असतं. निमॅटोड्स फिमेल ले अबाउट 300 to 500 eggs, about half of which produce female that again lay 300 to 600 eggs each. ओके, मग निमॅटोड्स जर बघितलं, ठीक आहे, निमॅटोड्सची जी फिमेल आहे तर या ठिकाणी 300 ते 500 या ठिकाणी एग्स या ठिकाणी ले करते. त्याच्यामधले हाफ एग्स जे आहेत तर ते हाफ एग्स फिमेलचे असतात आणि त्यात हाफ ज्या फिमेल्स आहेत त्या परत प्रत्येक त्याच्यातली एक फिमेल 300 to 600 एग्स त्या ठिकाणी ले करते. आणि अशा पद्धतीने जस्ट इमॅजिन की किती रिप्रोडक्शन त्यांचं त्या ठिकाणी रॅपिडली होतं आहे. आणि इन्फेक्शन जे येतं ते इन्फेक्शन त्या ठिकाणी, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज द डिसिमिनेशन ऑफ दी पॅथोजन. ओके, मग आता डिसिमिनेशन ऑफ पॅथोजन म्हणजे काय, या ठिकाणी आफ्टर द पॅथोजन हॅज ग्रोन and multiply, it infect the host plant, it spread to the new plant. ठीक आहे, न्यू प्लांट और दी हेल्दी प्लांट ॲज अ सेकंडरी इन्फेक्शन. या ठिकाणी प्लांट पॅथोजन्स जे आहेत, पॅथोजन ग्रो झाले, मल्टिप्लाय झाले, प्लांटला त्याने इन्फेक्ट केलं. ती जी होस्ट प्लांट होती जोपर्यंत डेड होत नाही तो किंवा तिला किल करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी इन्फेक्शन त्यांनी केलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्प्रेड होणार एका न्यू प्लांटवरती, एका हेल्दी प्लांटवरती ॲज अ सेकंडरी इन्फेक्शन. ओके, मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते इन्फेक्शन होणार इनॉक्युलम थ्रू. इफ द इनॉक्युलम हॅज बीन प्रोड्यूस फ्रॉम द सोर्स डेव्हलपिंग ड्युरिंग प्रिव्हियस ग्रोविंग सीझन, दिस हॅज बी कॅरीड टू दी ससेप्टिबल होस्ट. ओके, म्हणजे प्रायमरी इन्फेक्शनचा जो इनॉक्युलम होता, आपल्याला माहिती आहे की सेकंडरी इनॉक्युलम जो इट इज ऑप्टेन फ्रॉम दी प्रायमरी इनॉक्युलम, दॅट इज सेकंडरी इन्फेक्शन कॅरी करण्यासाठी. मग या ठिकाणी सेकंडरी इनॉक्युलम जो आहे तो सेकंडरी इनॉक्युलम हेल्दी प्लांटला या ठिकाणी इन्फेक्ट करणार. मग इन्फेक्ट करण्यासाठी तो इनॉक्युलम जो आहे तो इनॉक्युलम स्प्रेड कसा होणार त्या ठिकाणी, त्याच्यासाठी मग या ठिकाणी डिसिमिनेशन दिलेलं आहे. मग डिसिमिनेशन म्हणजे काय की ट्रान्सफर ऑफ और ट्रान्समिनेशन ऑफ द पॅथोजन फ्रॉम वन प्लांट टू दी अनदर प्लांट. ओके, मग त्या पॅथोजन्स डिसिमिनेशन होण्यासाठी वेगवेगळे वे आहेत. ठीक आहे, मग काही पॅथोजन्स जे आहेत तर या ठिकाणी जर आपण निमॅटोड्स बघितलं, ओमायसिटीज बघितलं, झूस्पोरिक्स किंवा फंजाय बॅक्टेरिया असतील, जर मग शॉर्ट डिस्टन्स असेल तर ते त्यांच्या ओन पॉवरवरती या ठिकाणी मूव्ह करतात एका होस्टपासून दुसऱ्या जवळच्या होस्टपर्यंत. ठीक आहे, म्हणजे ते त्यांच्या ओन पॉवर थ्रू जातात. जसं निमॅटोड्स जर आपण बघितलं तर या ठिकाणी निमॅटोड्स इझिली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते मूव्ह ऑन करू शकतात. जर आपण बघितलं की सगळे जर डिसिमिनेशन पॅथोजनचं जर डिसिमिनेशन बघितलं तर almost all the dissemination of pathogen responsible for the plant disease and even for plant disease occurrence of minor economic importance. Okay, these are carried out by passively such as agent by air, insect, okay, animals or human, इट मे बी इन्व्हॉल्व्ड. ओके, मग त्याच्यामध्ये जर आपण पॅसिव्ह इन्फेक्शन बघितलं तर पॅसिव्ह इन्फेक्शनमध्ये एअर असेल, वॉटर असेल, इन्सेक्ट असतील, ॲनिमल्स असतील, मॅन असेल किंवा फंजायसुद्धा त्याच्यामध्ये असू शकते. ओके, देन मग त्याच्यामध्ये टाईप्स आहेत कंटिन्युअस डिसिमिनेशन, डिसकंटिन्युअस डिसिमिनेशन, autonomous dissemination and the passive dissemination. ठीक आहे, as I say the passive dissemination occur through the air, water, insect, animals, man and fungi also. And continuous dissemination जसं तुम्हाला सांगितलं की शॉर्ट डिस्टन्स असेल तर शॉर्ट डिस्टन्समध्ये पॅथोजेन जे तर त्यांच्या ओन पॉवरने या ठिकाणी मूव्ह करतात फ्रॉम वन होस्ट टू दी अनदर होस्ट, दॅट इज कंटिन्युअस डिसेमिनेशन. Next is the discontinuous dissemination. Discontinuous dissemination or the transmission occur between the two geographical units separated by physical barriers such as mountain, ocean, desert. ठीक आहे, मग डिसकंटिन्युअस डिसेमिनेशन जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळे जे जिओग्राफिकल रिजन्स असतात त्यांच्यामध्ये होणारं जे ट्रान्समिशन असतं त्याला आपण डिसकंटिन्युअस डिसेमिनेशन म्हणतो. हे डिसेमिनेशन जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये
this dissemination can carried out through the passive dissemination process, or the passive process with the help of external agent like air, water, insect, man, fungi. Okay, and last is the autonomous dissemination. This is the active dispersal of inoculum. It is normal practice in crop husbandry and distribution of plant and plant product that pathogen causing disease of fruit and vegetable dissemination through the agency of soil, seed, or plant parts. Okay, they do not disperse through the intervention of any other agency such as insect, wind, water. The contaminated soil is carried with farm implement and machineries and through the boot of the workers. Okay, ऑटोनॉमस डिसेमिनेशनमध्ये काय होतं की या ठिकाणी ॲक्टिव्ह जो इनॉक्युलम असतो त्या ॲक्टिव्ह इनॉक्युलमचं या ठिकाणी डिस्पर्जल होतं. मग कशा थ्रू होतं? मग ह्याच्यामध्ये त्यांनी एक मेन सांगितलं की दिस डिस्पर्जल डू नॉट डिस्पर्स थ्रू दी इंटरव्हिनेशन ऑफ एनी अदर एजन्सीज. ह्याच्यामध्ये इन्सेक्ट असतील, विंड असतील, वॉटर असेल, ह्या कुठल्याही एजन्सी थ्रू ह्या ठिकाणी पॅथोजनचं डिसेमिनेशन होत नाही किंवा इनॉक्युलमचं डिसेमिनेशन होत नाही. मग ह्याच्यामध्ये सॉईल असेल, सीड असेल किंवा प्लांटचा पार्ट असतील, ह्याच्या थ्रूच या ठिकाणी डिसेमिनेशन होतं. किंवा मग कॉन्टॅमिनेटेड सॉईल एका फार्ममधून दुसऱ्या फार्ममध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन जर झालं किंवा या ठिकाणी इन्फेक्टेड मशिनरीज ज्या असतील त्या मशिनरीजवरती थोडंसं इन्फेक्शन असेल किंवा वर्कर्स जे या ठिकाणी वर्क करतात फार्ममध्ये त्यांच्या बूटला या ठिकाणी काय इन्फेक्शन असेल किंवा कॉन्टॅमिनेटेड सीड्स जे येतात ते कॉन्टॅमिनेटेड सीड्स जर या ठिकाणी कॅरी झाले तर त्याच्या थ्रू या ठिकाणी इन्फेक्शन ऑटोनॉमस डिसेमिनेशन जे येतं ते ऑटोनॉमस डिसेमिनेशन होऊ शकतं. ओके, दीज आर सम पिक्चर्स टू understand the dissemination, different types of dissemination. First is the wind, through wind, then water, wind blow rain म्हणजे हवे थ्रू कसं या ठिकाणी डिसेमिनेशन होतं. इन्सेक्ट थ्रू कसं होतं, इरिगेशन ऑर फ्लोटिंग. ह्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेटेड सीड्स जर या ठिकाणी लावलेले असतील तर त्या कॉन्टॅमिनेटेड सीड्स थ्रू किंवा इन्फेक्टेड ट्रान्सप्लांट जर असेल त्यांच्या थ्रू, ॲनिमल्स थ्रू किंवा वर्कर्सचे जे बूट असतात त्या वर्कर्सच्या बूट थ्रू किंवा मशिनरीज किंवा इक्विपमेंट्स जे तर ते जर या ठिकाणी इन्फेक्टेड असतील तर त्याच्या थ्रूसुद्धा कॉन्टॅमिनेशन किंवा डिसेमिनेशन जे तर ते डिसेमिनेशन त्या ठिकाणी होऊ शकतं.